जास्त जाणवला असेल. आता ब्रिक्समध्ये अमेरिकेच्या रेसिप्रोकल तारीफ म्हणजेच प्रति आयात शुल्क धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. एकीकडे भारत अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करतोय, दुसरीकडे अमेरिकेच्या धोरणांवर टीका करत त्याचवेळी इतर देशांचीही साथ मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर हा समतोल आपल्याला साधता येईल का आणि कशा प्रकारे साधता येईल आपल्याला? मला असं वाटतं समतोल साधणं जसं आवश्यक आहे तसं आपलं परराष्ट्र धोरण भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलं गेलं असणं हे महत्वाचं आहे. एकीकडे भारत आणि अमेरिका हे सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार देश अमेरिका आपला आहे आणि त्यामुळे अमेरिकेशी व्यापारी करार करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत ट्रम्प यांनी भारताविरुद्ध नवीन सँक्शन्स, नवीन आयात कर अजून घोषित केलेला नाहीये. याचा अर्थ की भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी होत आहेत असं आपण आत्ताच्या घडीला म्हणू शकतो. दुसरीकडे ट्रम्प यांनी ब्रिक्स गटाला किंवा त्यांच्याशी जवळचे संबंध ठेवणाऱ्या देशांना धमकी दिली होती, कारण अमेरिकेचं असं आकलन आहे की जर हे ब्रिक्स देश एकत्र झाले आणि त्यांनी स्वतःचं सामायिक चलन काढलं किंवा त्यांनी एक वेगळी व्यवस्था, स्विफ्ट व्यवस्थेला समांतर व्यवस्था तयार केली, तर अमेरिकेचं जागतिक व्यापार क्षेत्रातलं महत्व कमी होईल. अमेरिकन डॉलरचं एक जागतिक चलन म्हणून असलेलं महत्व कमी होईल. आणि त्यामुळे त्यांनी त्याबाबत उघडपणे चेतावणी दिली होती, धमकी दिली होती. पण त्याला न जुमानता भारताने ब्रिक्स बदली आपली कटिबद्धता दाखवून दिलेली आहे. याचं कारण हे जे सगळे विकसनशील देश आहेत किंवा ज्याला दुसऱ्या फळीतले आर्थिक ताकद असलेले देश आहेत, त्यांच्यात व्यापार, गुंतवणूक, सहकार्य महत्वाचं आहे. आणि केवळ अमेरिकेशी आपले चांगले संबंध आहेत किंवा ते आणखीन चांगले होऊ शकतात, म्हणून याच्या बदल्यात आपण त्याचा बळी देऊ शकत नाही. आणि आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताच्यासाठी आम्हाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे याच्यातनं आपण स्पष्ट केलेलं आहे. पण यामध्ये काही धोके सुद्धा आहेत का? म्हणजे एकीकडे अमेरिकेशी वाटाघाटी सुद्धा करायच्या आहेत आणि एकीकडे त्यांच्या धोरणाला विरोध सुद्धा करायचा आहे. याच्यात काही धोके आहेत का? किंवा ते धोके आपल्याला कसे ओळखायला मला पाहिजे असं असं वाटतं? मला असं वाटतं की भारत आणि अमेरिका हे संबंध गेले 25 वर्ष ते सातत्याने मजबूत होत आहेत. हं. अर्थात सगळ्याच गोष्टीत काही भारताचं आणि अमेरिकेचं एकमत नाहीये. आणि त्यामुळे अमेरिका ज्या इतर देशांवर सध्याचं अमेरिकेचं सरकार टॅरिफ लावतंय, आयात कर लावतंय, त्याच्यात भारतातही हा काही प्रमाणात आयात कर हा लावला जाईल हे निश्चित आहे. पण एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की अमेरिकेसाठी सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी चीन आहे. आणि त्यामुळे सध्याच्या अमेरिकेच्या धोरणात चीन असेल किंवा चीनला जे पुरवठा करणारे देश आहेत, चीनच्या ग्लोबल सप्लाय चेनचा भाग असलेले आहेत, त्यांच्यावर सगळ्यात जास्त आयात कर लागला जाणार आहे. भारत चीन संबंधामुळे भारत याच्यात नाहीये. आणि त्यामुळे जरी आपल्या विरुद्ध आयात कर लावला गेला तरी तो या देशांपेक्षा कमी असल्यामुळे आपली स्पर्धात्मकता टिकून राहणार आहे. आणि त्यामुळे बाकीच्या क्षेत्रांमध्ये, ज्याच्यामध्ये ऊर्जा असेल, ज्याच्यामध्ये खनिज संपदा असेल, ज्याच्यामध्ये तांत्रिक सहकार्य असेल, प्रशिक्षण असेल, याच्यामध्ये इतर देशांशी आपल्याला सहकार्य करायला कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. धोके आहेत, पण शेवटी कुठलाही वाट म्हणजे निष्कंटक, ज्याला काटे नसलेली नसते वाट अशी कधीही. कुठलीच नसते. त्यामुळे तुम्हाला पुढे जायचंय. अगदी अगदी तुम्ही आता बोलता बोलता खनिज संपत्तीचा उल्लेख केला. आता रेअर अर्थ मिनरल्ससाठी म्हणजे या खनिज संपत्तीसाठी, रेअर अर्थसाठी